आपण जर मित्राच्या सांगण्यावरून किंवा नातेवाईकांच्या सांगण्यावरून आपल्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंड्स ॲड करत असाल किंवा हा फंड चांगला आहे, त्या फंडने रिटर्न्स खूप छान दिले आहेत म्हणून जर आपण फक्त पास्ट रिटर्न बघून जर म्युच्युअल फंड्स आपण सिलेक्ट करत असाल तर कालांतराने आपला वेळ आणि एनर्जी ही दोन्हीही वाया जाण्याची शक्यता दाट असते. ठीक आहे. कारण तुम्हाला सांगतो, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपण पोर्टफोलिओ बनवणं खूप गरजेचं आहे. तो पोर्टफोलिओ बनवताना आपण कोणकोणत्या गोष्टी विचारात घेणं गरजेचं आहे ते आपण आज बघूया. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं गोल बेस्ड प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. गोल बेस्ड प्लॅनिंग म्हणजे आपण ज्या उद्दिष्टासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत ते उद्दिष्ट आपलं क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्युच्युअल फंडची जी जर्नी आहे, सुरुवात कुठून करायची आणि आपल्याला कुठंपर्यंत जायचं आहे हे आपल्याला आधी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ती म्हणजे गुंतवणूकदाराचं वय किती आहे. गुंतवणूकदाराचं वय अशासाठी की वयावरून आपल्या लक्षात येतं की त्याची रिस्क घ्यायची ताकद किती असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे क्लायंटची रिस्क ॲपेटाईट काय आहे, त्याची रिस्क घ्यायची ताकद किंवा कॅपॅसिटी ही किती आहे. ठीक आहे. याचं हे आपल्याला म्युच्युअल फंड्सचं ॲसेट अलोकेशन करताना आपल्याला याचं मदत होते. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे टाईम होरायझन. आपण ज्या उद्दिष्टासाठी इन्व्हेस्टमेंट करत आहात त्याला किती वर्षांचा अवधी आहे, किती कालावधीमध्ये आपण त्या गोलपर्यंत आपण पोहोचणार आहोत, त्यानुसार आपल्याला म्युच्युअल फंड सिलेक्ट करायला मदत होऊ शकते. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे ॲसेट अलोकेशन. ॲसेट अलोकेशन म्हणजे काय? ॲसेट अलोकेशन हा आपल्याला बॅलन्स्ड पोर्टफोलिओ बनवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतो. तर आपण बघूया की ॲसेट अलोकेशन म्हणजे काय. एक थोडक्यात उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगतो. ज्या पद्धतीनं आपण जेवणाच्या प्लेटमध्ये चपाती, भाजी, वरण, भात, लोणचं, गुलाबजामुन या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट प्रमाणामध्ये आपण घेत असतो, त्याच पद्धतीनं आपण आपल्या म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा आणखी इतर कॅटेगरीज आहेत त्या विशिष्ट प्रमाणात घेणं आपण गरजेचं आहे. ठीक आहे. तर हे बनवण्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंड ॲडवायझर खूप चांगल्या पद्धतीनं मदत करू शकतो. फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्या, आपला बॅलन्स्ड पोर्टफोलिओ बनवा आणि तुम्ही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट राहा. ठीक आहे. म्युच्युअल फंड हा एक असा ॲसेट क्लास आहे की ते लॉंग टर्ममध्ये तुम्हाला खूप चांगली वेल्थ क्रिएट करून देऊ शकतो. ठीक आहे. तुम्हाला जर अशाच पद्धतीचं बॅलन्स पोर्टफोलिओ बनवायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला नक्की फोन करा किंवा मेसेज करा. थँक्यू.